ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारामध्ये कारमध्ये महिलेवरती दोघांनी सामूहिक अत्याचार केलेला आहे। केकमध्ये गुंगीचं औषध देऊन हा अत्याचार करण्यात आलेला आहे। ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये गुन्ह्याची देखील नोंद झालेली आहे। तर फॅमिली कोर्टाच्या आवारात 4 चाकी वाहनामध्ये हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी सामूहिक अत्याचार केलेला आहे। हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आलेली असून रवी पवार मात्र अद्यापही फरार आहे। ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडलेली आहे आणि पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये या महिलेनं तक्रार दाखल केली। तर ठाण्यातील अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। फॅमिली कोर्टाच्या आवारामध्येच एका 4 चाकी वाहनामध्ये दोघांकडून एका महिलेवरती अत्याचार करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। दोन आरोपींपैकी एक आरोपी अटक आहेत। ते स्वतःला पत्रकार म्हणजे म्हणवतात असं म्हणता येईल। पत्रकार आहे, अजून त्यांचं लायसन्स आपल्यापर्यंत प्राप्त नाही आहे। पण त्यातले जे आरोपी आहेत त्यांच्यावर म्हणजे एक 3-4 पोलीस स्टेशनला एक्स्टॉर्शनचे म्हणजे खंडणीचे गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशनला, अशी माहिती प्राप्त आहे। तर या सगळ्या प्रकरणासंदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, ठाण्यातील अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे। फॅमिली कोर्टाच्या आवारामध्येच अशी घटना घडलेली आहे। पोलिसांचा तपास नेमका आता कसा सुरू आहे? प्रज्ञा, ज्या ठिकाणी एखादी महिला अत्याचार झाल्याच्या नंतर न्याय मागण्यासाठी जाते त्याच न्यायालयाच्या परिसरामध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार होतो, तो देखील अत्याचार नाही तर सामूहिक अत्याचार होतो। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। ती देखील ठाणे शहरामध्ये मध्यवर्ती भागात ज्या ठिकाणी ठाण्याचं कोर्ट आहे त्या कोर्टमध्ये ही घटना झालेली आहे। खरं तर ही घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। 25 ऑगस्ट 2024ला या महिलेवर एका गाडीमध्ये या 2 नराधमांनी अत्याचार केला। त्यांनी स्वतःचा बर्थडे आहे असं सांगून त्या महिलेला केक खायला दिला आणि डोंबिवलीवरून गाडीमध्ये बसून तिला ठाण्याच्या फॅमिली कोर्टमध्ये आणलं। रात्रीच्या वेळी तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला सोडून दिलं। आता या घटनेला 1.5 वर्ष जरी झालेलं असलं तरी देखील या 1.5 वर्षामध्ये ती महिला प्रचंड घाबरलेली होती। तिने घरच्यांना देखील ही घटना सांगितलेली नव्हती। मात्र गेल्या महिन्यापासून पुन्हा या 2 आरोपींपैकी एक जो आरोपी आहे रवी नावाचा, त्याने या महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। पुन्हा एकदा तिच्याकडे सरीसुखाची मागणी मागायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर या महिलेला राहावलं नाही आणि शेवटी त्या महिलेने थोडासा धीर जमवला आणि ठाणे नगर या पोलीस स्टेशनमध्ये येऊन तिने अत्याचाराची गुन्हा जो आहे तो रजिस्टर केला, केस रजिस्टर केली आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे धक्कादायक प्रकार जो तो समोर आलेला आहे। आता पोलिसांनी या 2 पैकी हिरालाल नावाचा जो आरोपी आहे जो 55 वर्षांचा आहे त्याला अटक केलेली आहे। त्याच्याबरोबर जो रवी नावाचा आरोपी आहे तो देखील 40 वर्षांचा आहे, त्याला अटक करण्याचे प्रयत्न आता सुरू आहे। तो सध्या फरार आहे। मात्र या दोन्ही आरोपींवर एक्स्टॉर्शनचे गुन्हे दाखल आहेत। हे दोन्ही आरोपी यूट्यूब पत्रकार आहेत आणि यूट्यूब पत्रकार दाखवून ते अनेक लोकांकडून एक्स्टॉर्शन घेतात, खंडणी मागतात आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावर डोंबिवली आणि इतर भागांमध्ये गुन्हे दाखल आहेत। हे दोन्ही पत्रकार जे आहेत ते एक जो आहे तो उल्हासनगरचा आहे, दुसरा जो आहे तो डोंबिवलीच्या नांदिवली परिसरातला आहे आणि त्यापैकी एकाला तर अटक केली, दुसऱ्याला अटक करायचे प्रयत्न सुरू आहेत। लवकरच त्याला देखील अटक केली जाणार आहे। मात्र हा प्रकार संपूर्ण धक्कादायक आहे। त्या महिलेला शेवटी धीर जमवावा लागला। तिने अतिशय एक बळ आणून या पोलीस स्टेशनमध्ये तिने तक्रार दाखल केली। मात्र जर त्या महिलेला ते बळ आलं नसतं तर ही घटना कधी समोर आलीच नसते। अशा अनेक महिला आहेत ज्यांच्यावर अत्याचार होत असतात, त्यांनी देखील आता समोर यावं असं आवाहन ठाणे नगर पोलीस स्टेशनने केलेलं आहे, पोलिसांनी केलेलं आहे। मात्र फॅमिली कोर्टमध्ये ठाणे कोर्टाच्या आवारात अशी एक दुर्दैवी घटना घडते, हे खरंच अतिशय दुर्दैवी आहे। आणि या घटनेमध्ये आता दुसरा जो आरोपी आहे त्याला पोलीस कधी पकडतात, त्याला कधी बेड्या घालतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, बरोबर आहे। अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे, त्यामुळे आरोपीला कधी अटक होते आणि काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी।